तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 50 सॉल्व करणार आहे. द कॅपॅसिटन्स ऑफ अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर इज 2.5 मायक्रोफॅरड. तर कॅपॅसिटन्स दिलेलं आहे एअर ॲज अ डायलेक्ट्रिक म्हणून, त्याचं पॅरलल प्लेट त्याची व्हॅल्यू दिलेली आहे 2.5 मायक्रोफॅरड. वेन इट इज हाफ फिल्ड विथ अ डायलेक्ट्रिक ॲज शोन इन फिगर. तर फिगरमध्ये दिलेलं आहे अर्धा पार्ट डायलेक्ट्रिकने भरायचा आहे, उरलेल्या अर्ध्या पार्टमध्ये एअर असणार. ओके, इट्स कॅपॅसिटन्स बिकम 5 मायक्रोफॅरड. ते डायलेक्ट्रिक मटेरियल टाकल्यामुळे त्याची कॅपॅसिटी झाली 5 मायक्रोफॅरड इतकी. द डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ द डायलेक्ट्रिक इज. तर त्या डायलेक्ट्रिकचं डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट काय असणार आहे ते आपल्याला या ठिकाणी फाईंड करायचं आहे. तर हा क्वेश्चन 2023ला आलेला होता आणि त्याच्यासाठी तुम्हाला डायग्राम पण दिलेली आहे. ओके, तर याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए ते आहे 7.5 डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट, बी आहे 3, सी आहे 4 आणि डी ऑप्शन आहे 5. तर या 4 ऑप्शनपैकी त्या डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय असणार, तर ते आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक कॅपॅसिटर दिलेला आहे पॅरलल प्लेट, ज्याची कॅपॅसिटी आहे 2.5 मायक्रोफॅरड. तर या ठिकाणी आपल्याला सी दिलेला आहे आणि त्याची व्हॅल्यू दिलेली आहे 2.5 मायक्रोफॅरड एवढी त्याची कॅपॅसिटी दिलेली आहे. ओके, त्यानंतर म्हणजे हा कॅपॅसिटर आहे, त्याची डायग्राम पण आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. हा पॅरलल प्लेट कॅपॅसिटर आहे, याची कॅपॅसिटी सी इतकी. मग एअर त्याच्यामध्ये ॲज अ डायलेक्ट्रिक म्हणून आपण वापरलेला आहे. म्हणजे हा जो सी आहे तर हा का असेल तर तुमचा ए एप्सिलॉन 0 आपण का असेल तर डी इतका असेल. हा झाला तुमचा कॅपॅसिटन्स. आता या कॅपॅसिटरचा जो अर्धा पार्ट आहे तो डायलेक्ट्रिकने भरायचा आहे आणि त्याची जी कॅपॅसिटी आहे ती किती होणार आहे 5 मायक्रोफॅरड. याच्यातला जो अर्धा पार्ट आहे तर तो अर्धा पार्ट आपण भरलेला आहे तर एका डायलेक्ट्रिकने. ओके, तर या ठिकाणी आपलं मीडियम प्रेझेंट आहे, तर या ठिकाणी डायग्राम पण दिलेलं आहे आणि या ठिकाणी काय असणार तर एअर असेल. ठीक आहे, मग याचे 2 पार्ट तयार झाले. मग आपला कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर पहिला आहे एअर कॅपॅसिटर, त्याला आपण C1 कन्सिडर करू. एअर कॅपॅसिटरचा फॉर्म्युला ए एप्सिलॉन 0 आपण काय असणार डी. डी तेवढाच आहे. जर तुम्ही डायग्राम या ठिकाणी जर बघितलं तर या 2 प्लेटमधलं जे डिस्टन्स आहे ते किती येतं डी. याला अर्ध्या पार्टमध्ये डिवायडेड केलं म्हणजे याचा जो एरिया आहे तो किती असेल A/2. याचा पण एरिया किती असेल A/2. मग आपल्याला फक्त ए ने घेता येणार तर A/2 पण घ्यावा लागेल. आज आला C1. आता दुसरा जर घेतला त्याचा एरिया किती, तर त्याचा एरिया A/2 एप्सिलॉन 0 परमिटिव्हिटी एअरसाठी. पण या ठिकाणी आपण मीडियम टाकलेलं आहे, जसं डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट का असेल K इतकं आणि डिवाइड बाय डी. डी तेवढाच असणार. आज आला तुमचा फॉर्म्युला. आता या केसमध्ये 2 कॅपॅसिटर जर घेतले 2 प्लेटमध्ये तर चार्ज जेव्हा फ्लो होणार आहे तर याच्यात वेगळा जाईल आणि याच्यात वेगळा जाईल. म्हणजे 2 जे कॅपॅसिटर तयार होणार आहे दोन्ही कशा असतील तर पॅरलल मध्ये असतील. ओके, हिअर कॅपॅसिटर्स C1 and C2 आर इन पॅरलल. तर हे दोन्ही कशा असणार तर पॅरलल मध्ये असेल आणि पॅरलल मध्ये आपण काय करतो त्यांची ऍडिशन करतो आणि जेव्हा पॅरलल मध्ये कनेक्ट करणार त्यावेळेस पॅरलल मध्ये त्याची कॅपॅसिटी 5 मायक्रोफॅरड इतकी. मग काय झाला C1 + C2 आपण डायरेक्टली ऍडिशन करणार. त्याचं टोटल रिझल्टंट कॅपॅसिटी जी आहे ती किती दिली तर 5 इतकी दिलेली आहे. C1 जो आहे तर C1 चा फॉर्म्युला आहे आपल्याकडे A एप्सिलॉन 0 आपण किती 2D. आज आला C1 आणि C2 जर घेतला तर तो आहे A एप्सिलॉन 0 K डिवायडेड बाय काय 2D. ओके, आता आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे कोणाचा A एप्सिलॉन 0 अपॉन D. याची व्हॅल्यू किती 2.5. मग झाला 5 ॲज इट इज A एप्सिलॉन 0 अपॉन D. याची व्हॅल्यू आहे 2.5. त्याला डिवाइड करायचं कशाने 2 ने. 2 आज जिथे राहिला एप्सिलॉन 0 D च्या जागी आपण ती व्हॅल्यू टाकली प्लस A एप्सिलॉन 0 अपॉन D. याची व्हॅल्यू किती 2.5. ओके, आणि डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K आणि डिनॉमिनेटरला जो राहिला तो किती राहिला तर तुमचा 2. ओके, आता डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे तुम्ही आज डिनॉमिनेटरचा 2 जो आहे तो काय करू शकता तुम्ही कॉमन आणि आणखीन काय करू शकता 2.5 पण कॉमन डिवाइडेड बाय 2. इथं राहिला 1 प्लस काय तर आपला डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K. 2 इकडे डिवाइड, इकडे काय करा मल्टिप्लाय. मग 5 × 2 आणि त्याला डिवाइड करायचं कशाने 2.5. आज झाला 1 प्लस काय K. 2.5 ने मल्टिप्लाय केलं तर 2 2 जा काय झालं 2.5 2 जा किती झाला 5 आणि 2 2 जा किती झाला 4. मग 1 प्लस K जर घेतला तर याची व्हॅल्यू किती झाली 4 झाली. हा प्लस 1 आहे, इकडे काय करा मायनस. मग K जर घेतला तर 4 - 1 आणि 4 - 1 किती होणार तर आपला 3. मग आपला जो डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे तो किती येणार तर 3 असेल. आणि या ठिकाणी ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर बी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतोय. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार ते ऑप्शन बी आणि ऑप्शन बी म्हणजेच काय
तर डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट फॉर रिमेनिंग हाफ पार्ट तो किती असणार तर 3 असेल.